दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी इथल्या निवासस्थानी जय्यत तयारी करण्यात आली आहे। ओमराजे निंबाळकर अवघ्या काही वेळात त्यांच्या मूळ गावी दाखल होतील। त्यांच्या आगमनापूर्वी गावातील शिवसैनिक आणि पदाधिकारी त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। दुपारी 4 वाजता ओमराजे यांच्या महत्त्वाच्या बैठकीला देखील सुरुवात होईल। या बैठकीमध्ये ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत। ओमराजे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जाणार का, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर जे आहे ते या बैठक ठिकाणी हजर होणार आहेत आणि ते झाल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती कुठेतरी पार पडणार आहे। ओमराजे निंबाळकरांचं हे निवासस्थान आहे आणि त्याच्या बाहेर हे कार्यकर्ते जे आहे ते जमलेले पाहायला मिळतात। प्रत्येकजण येऊन इथं या ठिकाणी आपले मतं मांडण्यासाठी आलेलं आहे आणि त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर पुढील भूमिका जी आहे ती कुठल्या प्रकारे जाहीर करणार, काय नेमकं निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात खुर्च्या देखील मांडण्यात आलेल्या आहेत। याच ठिकाणावरून ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आपले समर्थक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या जे काही मतं असणार आहेत ती जाणून घेणार आहेत आणि पुढील राजकीय भूमिकेबाबत देखील याच ठिकाणाहून ते आपली पुढचा जो काही निर्णय असणार आहे तो जाहीर करण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। ओमराजेंसोबत देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। दोन्ही शिवसेनेचे, खास करून शिवसेना ठाकरे गटाचे असतील, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होतील असं सांगितलं जाते आणि याच अनुषंगाने मोठी तयारी केलेली आहे आणि पुढील काही वेळामध्ये ओमराजे निंबाळकर जे आहे ते या ठिकाणी पोहोचतील आणि आपली भूमिका जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव। दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडीतील निवासस्थानावरून ओंकार कुलकर्णी स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओंकार, सध्याची काय स्थिती आहे? ओमराजे हे बार्शीवरून पुढे निघालेत का आणि किती वेळात ते गोवर्धनवाडीमध्ये पोहोचतील? पाहिलं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। बार्शीतून ते मगाशीच पुढे आलेले आहेत। एडशीच्या जवळपास पुढे जे आलेले आहेत ओमराजे असं सांगण्यात येत आहे। तत्पूर्वी जर बघितलं तर त्यांचं गोवर्धनवाडी येथील निवासस्थान आहे आणि त्या बाहेर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रोडच्या दोन्ही बाजूला जे आहे ते कार्यकर्त्यांचा गराडा या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते रोडच्या दोन्ही बाजूला जमलेले कुठेतरी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या उत्साहात कार्यकर्ते जे आहेत ते पोस्टर घेऊन जमलेले पाहायला मिळत आहेत। एक नाव, एक विचार, एक नेता, ओमराजे निंबाळकर असे पोस्टर जे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीचे पोस्टर घेऊन ओमराजेचं स्वागत करण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले पाहायला मिळतात। याचबरोबर जर बघितलं तर सर्वात लक्षवेधी जर फलक यातील म्हणलं तर आपला पक्ष ओमराजे अशा आशयाचे जे कुठतरी बॅनर्स आहेत या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहेत आणि प्रत्येक जण ओमराजे निंबाळकर नेमकं आता काय भूमिका घेणार, आपली जी काही भूमिका आहे ती ओमराजे निंबाळकरांसमोर मांडण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। यांच्यासहित आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत। मला सांगा, या ठिकाणी दाखल करत स्वागतासाठी दादांच्या पोस्टर हातात घेतले, काय नेमकं सांगायचं दादांना? दादांना काय नाही, दादा जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि दादा आता आल्यावर सांगतीलच किंवा आम्हाला विचारतील की काय म्हणणं आहे। तर आम्ही दादाला एकच सांगू, शिंदे गटात जायचं म्हणून जायचं। काय होईल शिंदे गटात गेलं तर? काय होईल म्हणजे काम होतील, विकास होतील आणि पाठिंबा असणार तुमचा दादा म्हणतील तर? 100% माझा पाठिंबा आहे, जिल्ह्याचा पाठिंबा आहे, माझ्या परिवाराचा पाठिंबा, सर्वांचा पाठिंबा आहे। तुम्ही काय सांगाल? घोषणाबाजी करताय मगाशी पासून, पोस्टर हातात घेतली। 3,30,000 मताधिक्य घेऊन धाराशिवचे खासदार ओमराजे निवडणूक जिंकून आले। ते सर्वसामान्यांच्या जीवावर निवडणूक जिंकली। सर्वसामान्याचा हा एक ध्यास घेऊन दादा सदैव मैदानात सर्वसामान्यांसाठी असतात। हा शिवसेनेचा बालेकिल्ला धाराशिव जिल्हा आहे। दादा जर सत्तेमध्ये सहभागी झाले, शिवसेना या पक्षामध्ये जर सहभागी झाले तर निश्चितपणाने धाराशिवचा विकास भरपूर प्रमाणात दिसेल आणि येणारी जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्याही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये सहभागी राहतील। येत्या काळामध्ये शिंदे गटाच्या पंचायत समित्या समाजवादी घटक पक्षाला धरून 17 आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 अशा आहेत आणि येणारी जिल्हा परिषद ही ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकेल आणि जिल्ह्याचा सर्वत्र विकास तर होईलच। पूर्ण जिल्हा शिवसेनामय झालेला तुम्हाला जिल्हा होईल असं सांगताय तुम्ही? काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? ते मान्य असते शिंदे गटात जायचं म्हणले तर, ठाकरे गटात थांबायचं म्हणले तर जे म्हणतील ते ओमराजे मान्य आहे तुम्हाला? कशासाठी नेमकं म्हणजे ओमराजे सोबत तुम्ही दादांनी काय काम केलं? काम म्हणजे
खासदार साहेबांसोबत राहणार असल्याचे सांगतायत. इकडे ज्येष्ठ पण काय आहेत. कुठून आला मामा तुम्ही? औसा तालुका. औसा तालुका. ओमराजेंनी बैठक बोलवलेली आहे. काय नेमकं काय वाटतं आता ओमराजेंनी काय केलं पाहिजे आजच्या बैठक? ते त्यांच्या मनावर आहे. तुमचं काय मत आहे नेमकं? त्या शिंदे गटात जाण्याची चर्चा आहेत सगळ्या. काय निर्णय त्यांनी घेतलेले ते आम्हाला मान्य असतात. काम होत नव्हते असं तुम्ही म्हटलेलं आहे. खरंच म्हणजे तसं काय असेल? आता स्वागतासाठी इथे येऊन थांबलेला आहात. काय नेमकं काय वाटतं नेमकं काय बोललेलं सत्तेत राहायला पाहिजे. सत्तेपासून राहिले निधीला आडे आहे. काम होण्यासाठी त्यांनी काय निर्णय घेतले. निधीला आड येतोय असं सांगतात. या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते रोडच्या दोन्ही बाजूला जमलेले पाहायला मिळतात. ओमराजेंचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या बाहेर जर बघितलं तर रोडच्या बाजूला दोन्ही बाजूला कार्यकर्ते उभे आहेत. प्रत्येक जण ओमराजे निंबाळकरांच्या येण्याची या ठिकाणी वाट पाहत आहे. थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर जे आहेत ते या निवासस्थानी दाखल होतील आणि बैठकीला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहेत ते ओमराजे निंबाळकरांची वाट पाहत याच ठिकाणी वाट पाहत उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक आहेत. मला सांगा, बैठकीसाठी वाट पाहत आहे, ओमराजेंच्या स्वागताला इथे येऊन थांबलाय. काय नेमकं वाटतं नेमकं ओमराजेंच्या या पक्षांतराविषयी? आता 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी सन्माननीय खासदार ओमराजेंचं आगमन होईल. आल्यानंतर कैलास राजेसाहेबांच्या समाधीचं या ठिकाणी दर्शन होईल आणि त्यानंतर ज्या काही शिवसेनेचे पदाधिकारी राजेसाहेबांचे प्रेम आहेत त्यांचं ज्या काय भावना आहेत ते अगोदर ऐकून घेतील. सर्वांचं म्हणणं काय असं नाही की बाबा इथं परिवार म्हणून काम केलं जातं आणि प्रत्येकाच्या मताला इथं किंमत असते किंवा प्रत्येकाला विचारणार किंवा तुम्ही तुमचा निर्णय सांगा की मी काय करणार. सगळ्यांचं मत जाणून घेऊन मग पुण्यात ओमराजेंनी एक मगाशी प्रतिक्रिया दिली, त्यामध्ये तुमचं नाव घेतलं. निवडणुकीमध्ये पराभव सोसावा लागला असं सांगितलं. काय नेमका तो सगळा विषय आहे? साहेब कसं आहे की आपण बघितलं धाराशिव नगरपालिकेची निवडणूक मी माझ्या घरच्या त्या ठिकाणी नगरात तुम्ही पत्रकार बांधव आहे, तुम्ही कुठल्याही पत्रकाराला किंवा धाराशिव शहरामध्ये कुठल्याही नागरिकाला विचारला की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणं वेगळं आणि सतत 10 वर्ष मी नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी कुठल्याच एरियामध्ये कधी कुठलं काम टाळलं नाही. कुठल्याही नागरिकाला विचारतो की कुठलंच काम आम्ही आणि कधी उपलब्ध झालो नाही असं नाही. पण त्यावेळेस आमचा महाविकास आघाडीच्या वेळेस ठरवून राहणार पडल्याने महाविकास आघाडीच्या ठिकाणी तोडपाणी करून बिघडवली आणि माझा त्या ठिकाणी पराभव झाला. त्या दिवसापासून कळालं की बाबा एवढा काम करणारा व्यक्ती सहज उपलब्ध होणारा नागरिकांच्या सहज भेटला उपलब्ध होतो आणि त्या व्यक्तीचा जर असा दारुण पराभव होत असेल तर मग काय करायचं. कारण सत्तेपुढे काय कारण काय नेमकं आता पराभवाचं? सत्ता नसणं आणि जे काम विकास काम होते ते राणा पाटलांनी त्या ठिकाणी अडवून ठेवलेले होते. बरं, सत्तेत गेला तर फायदा होईल आता इथून पुढच्या काळात? निश्चित फायदा होणार, पण तो निर्णय जो काय घ्यायचा आहे ते आमचे नेते सन्माननीय खासदार ओमदादा घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा. नक्की जर पाहिजे आणखीन काय कार्यकर्ते आहेत? कुठून आला तुम्ही? मी लोहार. काय काय वाटतं आता काय बैठकीत निर्णय होईल? बैठकीत आता दादाचा निर्णय जो असेल दादा म्हणतील तो निर्णय, दादा जो म्हणतील तो असा निर्णय असं सांगतायत. या ठिकाणी जर बघितलं तर मध्ये पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले पाहायला मिळतात. तयारी मोठ्या प्रमाणात संपूर्ण करण्यात आलेली आहे. ओमराजे निंबाळकर जे आहेत ते याच निवासस्थानी त्यांचं निवासस्थान आणि इथूनच पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. फक्त ओमराजेची ही भूमिका नसणार आहे. संपूर्ण ऑपरेशन टायगर जे सुरू आहे त्या ऑपरेशन टायगरची जी भवितव्य आहे ते संपूर्ण या बैठकीत ठरणार असल्याचं बोललं जाते. धाराशिव मध्ये बैठक होते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले. कुठून आलात तुम्ही? बैठक होते, काय नेमकं भूमिका असणार आहे? दादा जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य. ओमराजेंनी सांगितलं होतं की कामं झाली नाहीत सत्ता नसल्यामुळं. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे जर सत्तांतराचा निर्णय झाला तर सोबत असणार का? सोबत राहणार. तुम्ही काय सांगाल? कुठून आला तुम्ही? काय सोबत असणार ओमराजेंच्या? ओमराजेंच्या सोबत असणार. कारण या ठिकाणी जर बघितलं तर याच ठिकाणी ओमराजे निंबाळकर जे आहे ते आपली भूमिका इथूनच जाहीर करणार आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. कुठून आलात? परांडा विधानसभा. काय काय बैठकीसाठी आता ओमराजे थोड्याच वेळात पोहोचतील, काय भूमिका असणार आहे तुमची? आपण चॅनल्सच्या माध्यमातून पाहतोय की गेल्या 5-6 दिवसामध्ये कशा प्रकारची चिखलफेक एका चांगल्या नेतृत्वावर होत आहे. अगदी सामान्याचं नेतृत्व या ठिकाणी चांगलं काम करतंय आणि त्या नेतृत्वाला काही बदनाम करण्याचं काम जे षडयंत्र रचलंय त्यासाठी या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी या ठिकाणी आता प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे. कार्यकर्त्यांचे जे काही भावना आहेत किंवा कार्यकर्त्यांच्या जे काय पोल आहे तो घेऊनच खासदार ओमराजे निंबाळकर साहेब माझा निर्णय
देणार आहे त्यांनी मीडियामध्ये सांगितलंय. विनाकारण या ठिकाणी त्यांची गेल्या 4 दिवसात अतिशय चांगल्या काम करणारी व्यक्तीची या ठिकाणी खूप बदनामी झाली आणि ते संजय राऊतांनी तर त्यांना रील स्टार म्हणलं, भंपकबाजी म्हणलं. अतिशय चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही असं रील स्टार वगैरे म्हणून हिंडवत असताल, प्रत्यक्ष सामान्य माणसासाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या माणसाला आणि हे मतदारसंघातल्या सामान्य जनतेला माहिती आहे की खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचं काम काय आहे. बाहेरून लोक जर बोलत असतील म्हणजे बाहेर पाठिंबा असणार तुमचा भूमिका? 100% पाठिंबा असेल. जे ओमराजे भूमिका घेतील त्याला पाठिंबा असणार असं काय? कुठून आलात तुम्ही? तुमचा पाठिंबा असणार ओमराजेंच्या भूमिकेला? हो 100% काय नेमकं काय अडचण येतात पक्षात काम करताना? कारण त्यांना कसं एक तर सत्ता नाही, सत्ता नसल्यामुळं त्याच्यावर जी लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जात नाही. सत्तेचे म्हणजे लोकांची कामच होत नाहीत आणि लोकांची कामं होत नसल्यामुळे त्यांच्यावर लोक नाराज होत आहेत. जर ते सत्तेमध्ये गेले तर जनतेची कामं होतील. नक्कीच जर पाहिलं तर कुठतरी या भावना ज्या आहेत ते सर्वसामान्य शिवसैनिकांच्या आहेत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या असलेल्या पाहायला मिळतात. आणि हेच ते ठिकाणी ज्या ठिकाणी आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. ओमराजे निंबाळकर जे आहेत बरोबर आहे. पुढील काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील असं सांगितलं जातं. तत्पूर्वी जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि नक्कीच. प्रत्येक जण जो आहे तो आपापली मतं मांडण्यासाठी या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. सागर, बरोबर आहे ओंकार. ज्यावेळी ओमराजे निंबाळकर गोवर्धनवाडीमध्ये आपल्या निवासस्थानी दाखल होतील, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडून येऊ आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.